नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र ग्रंथातील एक अत्यंत दिव्य, सत्य आणि ऐतिहासिक प्रसंग पाहणार आहोत. हा प्रसंग ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मनात असलेली मरणाची आणि भविष्याची सर्व भीती कायमची पळून जाईल. भक्तांनो, आपल्यापैकी अनेक साधक आणि भक्त नेहमी एक प्रश्न विचारतात की महाराज, आम्ही आज तरुण आहोत, आमची बुद्धी चांगली आहे म्हणून आम्ही देवाचे नाव घेत आहोत, पण जेव्हा आमचे म्हातारपण येईल तेव्हा आमचे शरीर आमची साथ देणार नाही. जेव्हा आमची बुद्धी विसरभोळी होईल तेव्हा शेवटच्या क्षणी आमच्या मुखात रामाचे नाव येईल का? आणि जर त्या शेवटच्या क्षणी आम्ही देवाचे नाव विसरून गेलो तर आमचे काय होईल? आजचा हा संपूर्ण जन्माचा परमार्थ व्यर्थ जाईल का? हाच प्रश्न गोंदवलेच्या मठात राहणाऱ्या एका अत्यंत निष्पाप आणि विसरभोळ्या भक्ताला पडला होता. जेव्हा तो मरणाच्या दारात उभा होता तेव्हा साक्षात गोंदवलेकर महाराजांनी त्याच्या झोपडीत जाऊन त्याला जे आश्वासन दिले ते ऐकून आज लाखो भक्तांच्या मनाला जगातील सर्वात मोठा धीर मिळतो. चला, कोणताही वेळ न वाया घालवता महाराजांच्या चरित्रातील या अद्भुत सत्य घटनेचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवलेच्या मठातील. महाराजांच्या सानिध्यात अनेक विद्वान, श्रीमंत आणि मोठे लोक येत असत, पण त्याच मठात एक अनंत नावाचा अतिशय गरीब आणि विसरभोळा भक्त राहत होता. अनंतचा स्वभाव अगदी लहान मुलासारखा निष्पाप आणि भोळा होता. त्याला प्रपंचातले काहीही कळत नव्हते आणि व्यवहारातले तर काहीच समजत नव्हते. तो इतका विसरभोळा होता की सकाळी ठेवलेली वस्तू त्याला दुपारी आठवत नसे. लोकांनी काही सांगितले तर तो काही वेळातच ते विसरून जायचा. त्यामुळे मठातली काही लोक त्याला वेडसर समजायचे आणि त्याची चेष्टा करायचे. पण या अनंतकडे एक अद्भुत संपत्ती होती, ती म्हणजे त्याचे महाराजांवर असलेले अतोनात प्रेम आणि त्याचा अखंड चालणारा नामस्मरणाचा गजर. त्याला व्यवहारातले काही आठवत नसले तरी त्याला रामनाम मात्र तोंडपाठ होते. तो मठात झाडलोट करायचा, पाण्याची भांडी घासायचा, झाडांना पाणी द्यायचा, पण हे सर्व करताना त्याचे ओठ अखंड हलत असायचे. श्री राघवेंद्र सरकार की जय, श्रीराम जय राम जय जय राम. तो जिकडे जाईल तिकडे नामाचा सुगंध पसरायचा. महाराजांचे या भोळ्या अनंतवर खूप प्रेम होते. महाराज नेहमी भक्तांना म्हणायचे, अरे, तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजत असाल, पण देवाच्या दरबारात तुमच्या या शहाणपणापेक्षा अनंतचा हा भोळा भाव रामाला जास्त प्रिय आहे. दिवसांमागे दिवस जात होते. एक वर्ष उन्हाळ्याच्या दिवसात गोंदवले गावात साथीचा आजार पसरला आणि त्यात हा गरीब अनंत गंभीर आजारी पडला. त्याला तीव्र ताप भरला. त्याचे वयही झाले होते, त्यामुळे त्याचे शरीर खूप खचले. 2-3 दिवसातच त्याची अवस्था एवढी खालावली की त्याला अंथरुणावरून हालचाल करणेही अशक्य झाले होते. मठातील लोकांनी मठाच्या कोपऱ्यात असलेल्या त्याच्या छोट्या झोपडीत त्याला निजवले होते. पण भक्तांनो, या आजारपणात अनंत शारीरिक त्रासापेक्षा एका वेगळ्याच मानसिक चिंतेने व्याकुळ झाला होता. त्याला तापात सतत ग्लानी येत होती आणि जेव्हा जेव्हा त्याला शुद्धी यायची तेव्हा तो घाबरून रडायला लागायचा. तो तापाच्या भरात बेडवर इकडे तिकडे पाहत बडबडायचा, मी मरणार, मला मरण जवळ आलेले दिसत आहे, माझी बुद्धी आता काम करत नाहीये, मला तापातच काहीच आठवत नाहीये. अरे रे, जर शेवटच्या क्षणी माझ्या मुखातून रामाचे नाव सुटले, मी जर देवाचे नाव विसरून गेलो तर माझे काय होईल? माझा राम मला सोडून देईल का? मला नरकात जावे लागेल का? त्याच्या मनातील ही भीती एवढी मोठी होती की तो झोपडीतच एकटा ढसाढसा रडत होता. मठातील काही लोकांनी त्याचे हे रडणे पाहिले आणि त्यांनी महाराजांना जाऊन सांगितले, महाराज, आपला तो विसरभोळा अनंत आता शेवटच्या घटका मोजत आहे, पण तो आजारपणात देवाचे नाव घेण्याऐवजी खूप घाबरला आहे आणि रडत आहे. तो म्हणतोय की मी रामाचे नाव विसरून जाईल. भक्तांनो, जशी ही बातमी अंतर्यामी महाराजांना समजली, महाराजांचे हृदय करुणेने भरून आले. महाराजांनी तात्काळ आपले आसन सोडले. मठातील मोठे मोठे सावकार आणि पंडित बाजूला राहिले आणि महाराज अनवाणी पायाने धावत धावत अनंतच्या त्या छोट्या अंधाऱ्या झोपडीत पोहोचले. महाराज झोपडीत शिरले. अनंत डोळे मिटून थरथर कापत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहून गादी ओली झाली होती. महाराजांनी पुढे होऊन अत्यंत मायेने अनंतच्या त्या जळजळणाऱ्या कपाळावर आपला मऊ आणि थंडगार हात ठेवला. साक्षात सद्गुरूंचा स्पर्श होताच अनंताच्या शरीरातील तापाची जळजळ एका सेकंदात शांत झाली.
त्याने डोळे उघडले. समोर आपल्या लाडक्या महाराजांना पाहून त्याने महाराजांचे हात घट्ट पकडले आणि तो लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, महाराज मला वाचवा. मला मरणाची भीती वाटत नाही महाराज, पण माझा स्वभाव खूप विसरभोळा आहे. मला आता तापात काहीच सुचत नाहीये. मला भीती वाटते की प्राणकंठाशी आल्यावर मी जर रामाचे नाव विसरलो तर माझी दुर्गती होईल. माझी आयुष्यभराची भक्ती वाया जाईल का? महाराज मला सांगा ना. त्या अंधाऱ्या झोपडीत जे घडले ते ऐकून तुमचे हृदय भरून येईल. महाराज अनंतकडे पाहत अत्यंत गोड हसले. महाराजांच्या डोळ्यात अथांग माया होती. महाराजांनी अनंतचे अश्रू आपल्या उपरणाने पुसले आणि अतिशय गंभीर आश्वासक आवाजात म्हणाले, वेड्या अनंता, तू मरताना रामाचे नाव विसरलास तरी चालेल, पण तो राम तुला कधीच विसरणार नाही याची खात्री आज हा तुझा गुरु तुला देत आहे. झोपडीत बसलेले सगळेच भक्त अवाक झाले. महाराज पुढे म्हणाले, अनंता, अरे तू विसरभोळा माणूस आहेस. तुझे नाव सुटणे स्वाभाविक आहेच, पण ज्या रामाचे तू नाव आयुष्यभर प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता घेतले आहेस तो राम विसरभोळा नाहीये. त्याचा हिशोब पक्का आहे. प्रपंचात जेव्हा एखादा मुलगा आजारी पडतो आणि त्याला आईचे नाव घेता येत नाही तेव्हा काय त्याची आई त्याला सोडून देते का? उलट आई स्वतः त्याच्या शेजारी बसून त्याचे लाड करते. मग तो जगज्जननी असणारा राम तुला कसा सोडेल? तू नाव विसरलास तरी तुझ्या वतीने तुझा शेवटचा क्षण गोड करण्याची जबाबदारी साक्षात रामाची आणि माझी आहे. तू सर्व काळजी सोडून दे आणि शांत झोप. भक्तांनो, महाराजांचे हे शब्द ऐकताच अनंतच्या चेहऱ्यावर एक अद्भुत अलौकिक शांतता पसरली. त्याच्या मनातील मृत्यूची भीती, भविष्याची चिंता एका क्षणात नष्ट झाली. त्याला समजले की त्याची भक्ती त्याच्या क्षमतेवर नाही तर महाराजांच्या आणि रामाच्या कृपेवर टिकून आहे. त्याने महाराजांच्या चरणावर डोके ठेवले. काही वेळातच अनंत शांत चित्ताने मुखावर एक सुंदर हसू ठेवून अनंतने आपले प्राण रामाच्या चरणी अर्पण केले. महाराजांनी स्वतः त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि मठात जाहीर केले की अनंत थेट रामलोकात गेला आहे. या सत्य घटनेतून श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या सर्वांना प्रपंचात आणि परमार्थात जगण्यासाठी किती मोठा मंत्र दिला आहे पहा. आज आपण प्रत्येकजण चिंतेत असतो, माझं पुढे काय होईल, माझ्या मुलाचे काय होईल, माझ्या म्हातारपणात मला कोण सांभाळेल. पण महाराज म्हणतात, अरे काळजी करणे हे भक्ताचे लक्षण नाही, ते अविश्वासू माणसाचे लक्षण आहे. ज्याने तुला आजपर्यंत सांभाळले, ज्याने तुला या क्षणापर्यंत आणले, तो पुढेही तुला सांभाळणारच आहे. हा दृढ विश्वास मनात ठेवा. परमार्थ हा तुमच्या बुद्धीच्या बळावर चालत नाही, तो देवाच्या दयेवर चालतो. तुम्ही फक्त आजच्या या क्षणात प्रामाणिकपणे कर्तव्य करा आणि मुखाने नाम घ्या. तुमचे म्हातारपण, तुमचा शेवटचा क्षण आणि तुमचे भविष्य हे सगळे काही सांभाळायला साक्षात श्रीराम समर्थ आहेत. तर भक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजामृत चॅनलवरील विसरभोळ्या अनंतची ही सत्य आणि डोळे उघडणारी कथा तुम्हाला कशी वाटली? महाराजांनी दिलेल्या या आश्वासनाने तुमच्या मनातील सर्व भीती दूर झाली आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर या आजच्या सत्यकथेने तुमच्या काळजाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला आयुष्यात परमशांतीचा अनुभव दिला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. मी विसरलो तरी माझा राम मला विसरणार नाही या दृढ विश्वासाची हजेरी लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.